मोदी सरकारच्या गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरावती शहर काँग्रेसचे जोरदार आंदोलन व जिल्हाधिकारी यांना दरवाढ कमी करण्यासंदर्भात दिले निवेदन. अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने केंद्र सरकारच्या घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडर दरवाढी विरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार आणि प्रदेशाध्यक्ष श्री हर्षवर्धन सपकाळ यांच्या सूचनेनुसार आयोजित करण्यात आले होते. केंद्र सरकारने अलीकडेच घरगुती LPG सिलेंडरच्या किमतीत 60 रुपये आणि व्यावसायिक सिलेंडरच्या किमतीत 115 रुपये इतकी वाढ केली आहे. ही दरवाढ पश्चिम आशियातील संघर्षामुळे जागतिक ऊर्जा किमतींमध्ये झालेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर झाली असून यामुळे सर्वसामान्य जनतेला, विशेषतः महिलांना आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. या अन्यायकारक निर्णयाला विरोध करण्यासाठी राज्यभर काँग्रेसने आंदोलनाची हाक दिली असून अमरावतीमध्येही शहर काँग्रेस कमिटीने यात सक्रिय सहभाग घेतला. आंदोलनाचे नेतृत्व अमरावती शहर काँग्रेस कमिटीचे शहर अध्यक्ष श्री बबलू शेखावत, माजी महापौर तथा विरोधी पक्षनेता मनपा विलास इंगोले आणि महिला काँग्रेस अध्यक्षा सौ जयश्री वानखडे यांनी केले, तर प्रमुख उपस्थिती म्हणून माजी महापौर मिलिंद चिमोटे, नगरसेवक अनिल अग्रवाल हे उपस्थित होते. आंदोलकांनी गॅस सिलेंडर दरवाढ रद्द करा, लाडक्या बहिणींना लुटणाऱ्या मोदी सरकारचा निषेध असो, नरेंद्र झाले सरेंडर, महागाईचा झटका, लाडक्या बहिणींना फटका, देशद्रोही मोदी सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. महिला काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी विशेष आकर्षक पद्धतीने विरोध व्यक्त केला. त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच चूल पेटवून स्वयंपाक केला आणि मोदी सरकारच्या महागाई धोरणाचा तीव्र निषेध व्यक्त केला. ही चूल पेटवण्याची घटना सर्वसामान्य गृहिणींच्या दैनंदिन संघर्षाचे प्रतीक ठरली. आंदोलनानंतर अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने RDC साहेब, जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन सादर करण्यात आले. या निवेदनाद्वारे केंद्र सरकारच्या या दरवाढ निर्णयाला तात्काळ रद्द करण्याची आणि सर्वसामान्य जनतेवर होणारा आर्थिक भार कमी करण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली. अमरावती शहर काँग्रेस कमिटी सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी सतत लढा देत राहील. केंद्र सरकारने ही अन्यायकारक दरवाढ त्वरित मागे घ्यावी अशी मागणी आम्ही पुन्हा एकदा करण्यात आली. याप्रसंगी प्रामुख्याने डॉक्टर अर्चना आत्राम, मालता गवई, राजश्री जठाले, मैथिली पाटील, शिल्पा तुषार राऊत, किरण चंदवाडकर, आरती पिंपळे, सीमा तिवारी, हर्षा काळे, सारिका मेश्राम, सरस्वती पाटील, शारदा प्रजापती, आरती पांडे, अनिता राजवाडे, नीता मोहोळ, संजय शिरभाते, प्रशांत महल्ले, अभिनंदन पेंढारी, गजानन जाधव, सुरेश रातवा, हाजी निसार जेके, किशोर राईबोले, नौशाद अली, संजय बोबडे, अब्दुल राऊफ, पत्रकार सादिक, शाह, अरुण जयस्वाल, विजय वानखडे, विकी उर्फ विशाल वानखडे, निलेश गुहे, वैभव देशमुख, नितीन काळे, आशिष यादव, गुड्डू हमीद, प्रदीप अरबट, रोहन भातकुलकर, प्रथमेश बाखडे, कलीम शेख, संजय मोरे, सादिक अली, हारून अली, अजीजुद्दीन भाई, दिनेश तेंभुर्णे, सुरेश गुप्ता, प्रभाकर वळसे, धनंजय बोबडे, अब्दुल राऊफ, बिलाल भाई, सुरेश कन्नोजिया, राहुल बागडे, आनंद काळे, सारंग काळे, मनोज करवा, कृष्ण कलाने, प्रफुल्ल तायडे, रणधीर कापसीकर, बंटी टांक, प्रियाल मोहोड, शुभम बांबल्या यांचेसह असंख्य काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.